पवार म्हटलेत की मी स्वतःच पत्रकार परिषद घेतोय आणि पुण्यातल्या या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणासंदर्भात ते स्वतः अभ्यास करून बोलणार आहेत त्यांचं म्हणणं आहे. काल संध्याकाळी ज्यावेळेला आमच्या दिवसभरातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बैठका संपल्या त्यावेळेला मी पण त्यावेळेला उपस्थित होतो. त्यांनी सांगितलेलं की आज त्या सगळ्या प्रकरणाची कागदपत्राची माहिती घेऊन सविस्तरपणाने आज आपल्याशी ते संवाद करणार आहेत. त्या पद्धतीने करतील. आता आलेले आहेत. त्यांची माझी काय काल त्याच्यानंतर काय भेट किंवा बोलणं होऊ शकलं नाही, पण आज दिवसभर आम्ही सोबत आहोत. तर निश्चित पत्रकाराची या बाबतीमध्ये सविस्तरपणाची भूमिका मांडतील. तटकरे साहेब, यामुळे पक्षाच्या इमेजला काही डॅमेज होतोय का? कारण निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. पुण्यासारखं शहर, पुणे बारामती हा बालेकिल्ला समजला जातोय. तो बालेकिल्ला काली होता, आजही राहील. काही वेळेला काही प्रश्न उद्भवत असतात, काही समस्या उद्भवत असतात. त्याचं स्पष्टीकरण निराकरण केल्याच्या नंतर लोकांना सुद्धा माहिती असतं, जनतेला सुद्धा माहिती आहे, पुणेकर नागरिकांना माहिती आहे, पिंपरी चिंचवडकर नागरिकांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला त्याचा काही परिणाम निवडणुकीवर होतील असं बिलकुल वाटत नाही. पण आज दादांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी ते सविस्तरपणाने या संबंध जे काही कालपासून चालू आहे या बाबतीमध्ये सविस्तरपणाची भूमिका कागदपत्र पाहून निश्चितपणाने मांडतील. आज आमचा दिवसभर विदर्भाच्या बैठका आहेत. 10 वाजल्यापासून बैठका त्या ठिकाणी सुरू होतील. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांतील प्रमुख सहकाऱ्यांना आम्ही बोलवलेलं आहे. ती चर्चा संध्याकाळपर्यंत होईल आणि मग आपल्याशी दादा संबोधित करतील. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.